दरम्यान दमानियांचे हे आरोप निलेश मगर यांनी फेटाळलेले आहेत. जमीन व्यवहाराशी आपला काहीही संबंध नाही असं मगर म्हणाले. 2018 मध्ये कुळ असलेले पासलकर आणि ढमढेरे हे मदत मागायला आलेले होते. तथ्य न आढळल्यानं तो विषय तेव्हाच सोडला होता असं मगर म्हणाले. 2025 मध्ये झालेल्या या व्यवहाराशी आपला संबंध नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर वेळ पडली तर दमानियांवरती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मगर यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांचा कार्यकर्ता असल्यानं मला टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. निलेश मगर सर आहेत. सर, अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलेत ह्या सगळ्या जमीन प्रकरणात. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? असं खरंच झालंय? बिलकुल असं काही मॅडम झालेलं नाहीये. याच्यात दमानिया मॅडम दोन विषय मिक्स करतायत. एक तर गायकवाड हे वतनदार आहेत त्या जमिनीचे आणि त्या जमिनीला कुळ आहेत ढमढरे आणि पासलकर कंपनी. आणि ती पासलकर कंपनी आणि ढमढरे कंपनी ही तो ॲक्च्युली सर्व परिसर आमच्या प्रभागात येतो. ते आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ढमढरे परिवार. आम्ही नेहमी जाणं येणं आणि एक मतदार आणि मदत म्हणून ते आमच्याकडे आले. ते आमच्याकडे आल्याच्या नंतर अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे ते. डे टू डे आमचं ज्या दिवशी बोलणं झालं, दादा आम्हाला वेळ नाही. मी म्हणलं मग एवढी जमीन आहे तुमची तर तुम्ही का हे करताय? तर म्हणले आमच्याकडे डे टू डे तेवढ्या गोष्टीच्यासाठी वेळ नाही. तुम्ही करणार असेल तर आम्ही तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी करून देतो. तुम्ही त्याच्यावरती आमच्या वतीनं सरकारकडे बाजू मांडा. मग हे ज्या दिवशी आमच्या हातात पेपर आले त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं. काम चालू केल्याच्या नंतर काही दिवसांनी म्हणजे साधारण वर्षभर नंतर आम्हाला कळालं की आता ह्या जमिनीचं पुढं काही जास्त होऊ शकत नाही. किती सालचं हे सगळं आहे? 2018 मध्ये सगळं केलं असं मला त्यांचं म्हणणं आहे. 25-24 व्यवहार आहे. व्यवहाराचा आणि हे सरमिसळ होऊ शकत नाही. व्यवहाराचा आणि ह्याचा काही संबंधच नाहीये. जो व्यवहार आहे तो गायकवाड आम्ही ह्यांचा मालकी हक्क साबित करण्याच्यासाठीची पॉवर ऑफ अटर्नी ती आमच्याकडे की बाबा हे ढमढरे कुटुंब आहे, ह्या जमिनीत ह्या ढमढऱ्यांचा पण वाटा आहे, ह्या ढमढऱ्यांना पण न्याय द्या, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. पण आता अंजली दमानियांनी एवढ्या मोठ्या प्रकरणात तुमचं नाव घेतलंय. जर असं सिद्ध नाही झालं तर तुम्ही त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहात? कारण जिथे तुमचा संबंधच नाही तिथे तुमचं नाव घेतलं गेल्याचं तुमचं म्हणणं आहे. बघा, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. हे जे आज काही जे प्रकरण चाललंय ना त्याच्याशी आता फक्त माझं नाव जोडलंय. आणि ठीक आहे, त्यांनी त्यांचं जोडलं. दमानिया मॅडमनी जरी मला बोलवलं तर मी त्या शेतकऱ्यांना पण घेऊन जाऊ शकतो की मॅडम हे असं आहे, हे असं आहे, ह्याच्यात काही झालेलं नाही. त्यांचं समाधान झालं तर ठीक आहे. किंवा मी समितीला सांगू शकतो हे असं आहे. त्याच्यासाठी केस करणं वगैरे म्हणजे मला वाटत नाही. आणि उद्या जर भविष्यात जर गरज पडली तर करू. दरम्यान भ्रष्टाचार सर्वच पक्ष करतात, मग भाजप